सावकाश सावकाश. वृंदा, अगं थोडं दुखणार ते. स्वच्छ करायला हवं ना ते. सहन कर जरा. तशीच काळजी. मोहन पण ना इथेच ठेवलं सगळं. वृंदा, काय ग, कसला आवाज आला? अरे मागे हो, मागे हो. काच लागेल. मागे सरक. अगं ऐक, ते हाताने करू नको, लागेल तुला. काही नाही होत रे. अगं ऐक ना वृंदा, कशाला हाताने करते, लागेल. अगं सांगतोय तुला तर ऐकायचं नाही तुला. मग बघू, दाखव. रक्त रक्त येत आहे. हे केवढं रक्त आहे. मला माणे कापूस लावायला पाहिजे. हे घे लाव. ते कापूस आणि मलम काढून दे ना. अगं नाही, मला नाही जमायचं. मी आईला सांगतोय. आई, हिला बघ, लागलंय बघ, रक्त येते. थांब थांब मोहन, काय करतोय? शांत हो. आईंना कशाला आवाज देतोय? एवढंसं लागलं आणि आईंना कशाला त्रास द्यायचाय? तू कर चल. अगं रक्त येते. मला रक्त बघितलं की भीती वाटते. मला चक्कर येते. चक्कर? काही होत नाही, मी सांगते ना. तू अगं ऐक माझं. अरे माझं ऐक. ते दे. ऐक ना वृंदा, मी सांगतो ना आईला. काही होणार नाहीये, मी आहे ना. ऐक माझं, मला चक्कर येते. अगं हा कापूस घे. कापूस घे आणि रक्त पूस, त्यावर मलम ला. अगं पण मी. काही होणार नाही मोहन, कर तरी. हं. मोहन, मला नाही जमायचं. मला भीती वाटते. मी सांग. कसला आहेस रे तू? राहू देत, माझं मी करते. अगं एवढूस रक्त आहे आणि घाबरत बसलास. सॉरी, मला बघायचंच नाही ते रक्त. वृंदा, अगं काय झालं सांगशील का? कुठे हरवतेस ग तू मध्ये मध्ये? लॉस्ट गर्ल. काय म्हणालास? नाही, काय नाही. चेहरा तोच, सवयी त्याच, काळजी तीच. म्हण माझ्या मोहनला तर रक्त पगवत नव्हतं. मग हा वृंदा, अगं नक्की काय झालं होतं सांगतेस का? अजिबात खरंच माहित नाही काय झालं. म्हणजे मी तर झोपले होते. माझा डोळा उघडला तेव्हा तो माणूस माझ्यावर हल्ला करायला आला. मी पटकन बाजूला झाले आणि तेव्हा सर आले मध्ये, म्हणून नाहीतर. अगं मी बाल्कनीत उभा होतो तेव्हा मला दिसला तो माणूस आत येताना. तो सरळ हिच्या रूम कडे चालला होता, म्हणून मी पटकन खाली आलो. पण तो रूम मध्ये गेला होता आणि मी त्याला अडवायचा प्रयत्न केला तर त्याने डिरेक्टली चाकूने वार केला आणि पळून गेला बाहेर. मी गेलो त्याच्या मागे धावत, पण तो नेमका निसटला माझ्या हातातून. नाही म्हणजे सापडला तरी चेहरा ओळखू शकणार नाही. त्यांनी मास्क लावला होता काकू. माझ्या हातात आला होता तो. मी मास्क काढणार होतो त्याच्या चेहऱ्यावरचा, पण तेवढ्याच समोरने गाडी आली माझ्या अंगावर, म्हणून मी बाजूला झालो तर तो गाडीत बसून पळून निघून गेला. म्हणजे चोरांची टोळी असणार. नाही पण बंगल्याचं मेन गेट बंद असताना तो आत आलाच कसा? याचा अर्थ घरातल्या कुठल्या तरी माणसाने ऍक्सेस दिल्याशिवाय आत कोणी येऊच शकत नाही ना. म्हणजे काय? त्याला काय आम्ही बोलवलं? हा, या घरात घुसा, हल्ला करा आमच्यावर. मी तुझं नाव घेतलं? घर माझंही आहे, तेव्हा घरावर आरोप झाला तर मला लागणारच. ऐका ना प्लीज, बास झालं ना. आपण एकमेकांवर आरोप करून तो हल्लेखोर सापडणार आहे का? जरा शांतपणे बोलूया ना, शांतपणे बोलू उद्या. पण तो चोर असेल तर
त्याला माझ्या खोलीत काय सापडणार होतं? म्हणजे माझ्याकडे चोरी करण्यासारखं काय? म्हणजे तो चोरीसाठी आला नव्हता. मुळात प्रश्न आहे तो आत आलाच कसा? रघु, तू गेटवर होतास ना, मग तो आत आला कसा? त्याला काय माहित, तो कानात कॉर्ड्स घालून झोपला होता. अरे झोपा काढायला येतो का? झोपा काढायला येतो? अरे अरे काय रे, म्हणजे ज्याच्या जीवावर रात्री आपण निर्धास्त झोपतोय तोच ड्युटीवर झोपा काढतोय? आत्ताच्या आत्ता कामावरून काढून टाका ह्याला. असं नका करू. मालकीनबाई, मालकीनबाई, मालकीनबाई तुम्ही सांगा ना. अहो पुन्हा नाही होणार असं. मी माफी मागतो. अरे रघु, चूक तर झालीये ना, पण झाली. एक संधी द्या, मी पाया पडतो तुमच्या. रे रे, पाय नको पडू, चल. जाऊ द्या ना बाईसाहेब, ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या होऊनच राहतात. आज जे काही घडलं ते दुर्दैवीच होतं. तो माफी मागतोय ना, मग एक संधी द्या त्याला. मी विनंती करतो. आजी, तुम्ही रघु दादांना नोकरीवरून काढू नका ना. तुम्ही त्यांना शिक्षा म्हणून हवं तर वेगळं काहीतरी काम द्या, पण प्लीज कामावरून नका ना काढू. या घरचे मालक म्हणून आम्ही काही बोलू का? हा, की तुम्हीच नाही निवाडे लावणार आहेत? आणि काय हो हरी काका, हा हरी काका, साधी चूक आहे काही? साधी चूक आहे? माझ्यामुळे त्यांना कामावरून नका ना काढू. प्लीज त्यांना एक संधी द्या ना त्यांना, प्लीज. ठीक आहे वृंदा. रघु, शेवटची संधी देते. पुन्हा अशी चूक झाली ना तर माफी मिळणार नाही, कळलं? नाही होणार, शब्द देतो. ते सगळं ठीक आहे, नाही पण मला एक गोष्ट कळत नाहीये. तो हल्लेखोर जर घरात चोरीच्या उद्देशाने शिरला नव्हता आणि सरळ हिच्या खोलीकडे गेला, याचा अर्थ घरातल्या आपल्या कोणाशी त्याचं काहीही घेणं देणं नव्हतं. म्हणजे तो हिच्यासाठीच आला होता. काय गे, काही लफडा वगैरे नाही आहे तुझा? लपडा? बाईसाहेब, अहो, तुम्ही काय बोलताय हे? आजी, मग कोण एवढं जीवावर उठलंय तुझ्या? तू या घरात पाऊल टाकल्यापासून घरात विचित्र विचित्र गोष्टी घडतायत. म्हटल्यावर प्रश्न पडणारच ना की ह्या सगळ्या मागे तूच तर नाहीयेस. संजीवनी, अगं कुठला विषय कुठे नेतेस तू? तिला इतकं लागलंय, जीव जाता जाता वाचलाय तिचा, आणि तू तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करतेस. आई, अहो प्रत्येक वेळेला जसं दिसतं तसं नसतं. आता आज हिच्यावरती हल्ला झालाय, उद्या हिच्यामुळे जर घरातल्या कोणाच्या जीवावर बेतलं तर काय करणार आहोत आपण? म्हणून मी सांगतेय ना, हिला हाकलून देऊया घरातनं. ठीक आहे, हाकलून देऊया हिला. संजीवनी, तुझ्या लक्षात आहे ना, परी जेव्हा जीव द्यायला निघाली होती तेव्हा हिने स्वतःचा विचार केला नाही, परीला वाचवलं. अभिमन्यूवर जेव्हा संकट आलं तेव्हाही ती मागे हटली नाही. अगं इतक्या थोड्या दिवसात तिने सगळ्यांच्या वेळा, गरजा, सवयी हे सगळं समजून घेतलं. कुठेही कामात कुचराई केली नाही. या घराला आणि परीला तिचा इतका लळा लागलाय, आणि तरीही जर तुला वाटत असेल की हिला काढून टाकायचं तर ठीक आहे, आत्ताच्या आत्ता तिला काढून टाकूया. उद्यापासून परीची सगळी जबाबदारी तुझी. घरातली सगळी कामं जी ही करते ती सगळी कामं तुला करायला लागतील, सकाळपासून रात्रीपर्यंत. चालेल? मी हा, कारण माणूस काढून टाकायला एक क्षण पुरतो, पण त्यानं सांभाळलेली जबाबदारी खांद्यावर घ्यायची तयारीही लागते. बोल, जमणार आहे तुला?
नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं आई. मी फक्त घराचा विचार करून सांगत होते की हो का? मग तो विचार आधी नीट कर. अहो आई, प्लीज आता आता शांत व्हाल का सगळे? चौकशी करायची आहे ना, करूया चौकशी. मलाही करायची, मलाही प्रश्न पडलेच आहेत. पण आत्ता या अवस्थेत तिच्याकडनं त्या प्रश्नांची उत्तरं काढून घेणं गरजेचं नाहीये. तिला आता आराम करू दे. उद्या शांतपणे बोलू जे काही असेल ते. हं? आणि तू ग, तुला हवं असेल तर तू आज बंगल्यात झोपू शकतेस. तिकडे एकटी झोपू नकोस तू. नाही नको, मी घेईन काळजी. तुझ्या निष्काळजीपणामुळे एकाच दिवसात 2दा अनोळखी माणसं घरात घुसली आहेत. जीवावर बेतला असतास तिच्या. हे शेवटचा रघु, नाहीतर मग नाही होणार साहेब, शब्द देतो. दिलेला शब्द विसरू नकोस, नाहीतर छाताडातच गोळ्या घालीन. राज, बास आता. या विषयावर बोलणं पुरे झालं. आता सगळ्यांनी आपापल्या खोल्यांमध्ये जा. काळजी घे. हं? आत्ता सगळ्यांच्या विरोधात जाऊन मी तुझी बाजू घेतली खरी, पण ती तू निर्दोष आहेस असं मला पटलंय म्हणून नाही. पण तू दोषी आहेस याचा पुरावा अजून माझ्याजवळ नाहीये म्हणून. मी तुझ्यावर विश्वास ठेवलाय पोरी. आणि हे बघ, विश्वास तुटला तर आवाज होत नाही, पण नातं मात्र कायमचं तुटतं. मी आत्ता तुझ्या पाठीशी उभी राहिली आहे. आणि लक्षात ठेव, सत्याच्या विरोधात मी कोणाच्याच पाठीशी उभी राहत नाही. जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत कुणीच तुला या घरातून बाहेर काढू शकत नाही. आजी, आजी, मी वचन देते तुम्हाला, मी असं कुठलंच चुकीचं पाऊल उचलणार नाही ज्याने तुमच्या विश्वासाला तडा जाईल. आता जा आणि आराम कर आणि दार नीट लावून घे. काळजी घे स्वतःची. रात्र वैऱ्याची आहे. तू झोपशील ना, तेव्हा सावध राहा, काळजी घे. बरं झालं तुम्ही वेळेत आलात, नाहीतर त्या अभिमन्यूने मला पकडलंच होतं. तुम्ही सांगितलं तसंच केलंय मी. असा धसका दिलाय ना तिला, पुन्हा मुंबईमध्ये राहायची हिंमत नाही करणार ती. ती पळून जाईल कायमची गावाला. छान काम केलंस ना तू. घे पाणी घे. धन्यवाद. पाणी विचित्र लागतंय.
अभिमन्यूच्या हातात सापडण्यासाठी नाही, तर तुझ्या तोंडून सत्य बाहेर पडू नये म्हणून तुला वाचवलं रे येड्या. हा बोल. आजही काम नाही झालं. मी खरंच सगळं ठरवल्याप्रमाणे केलं होतं, पण ऐनवेळी तो अभिमन्यू मध्ये आला आणि पण अजून एक दिवस आहे माझ्याकडे. मी सगळं व्यवस्थित करते. उद्या तिचा मुंबईतला शेवटचा दिवस असेल. यावेळी ना खरंच कोणतीही चूक होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. उद्या जर तिचा शेवटचा दिवस नाही ठरला ना, तर तुझा शेवटचा दिवस नक्कीच ठरेल. हॅलो हॅलो, माझं ऐका. हॅलो. आता माझ्याकडे दोनच पर्याय आहेत. एकतर वृंदाला मुंबई सोडायला भाग पाडणे, नाहीतर उद्याच्या आत वृंदाला संपवणं. सौभाग्यवती वृंदा मोहन, आता तुझा निरोप समारंभ फायनल. अगं ए वृंदा, काय तू तू अशा अवस्थेत काम का करतेस? अहो नाही, एवढीशी तर जखम आहे, एवढ्यासाठी काम थांबवायचं का? एवढीशी जखम? गप गप वृंदा, तुझ्या हातावर चाकूचा वार झालाय. तू तू आधी डॉक्टरांकडे जा बरं, आणि ती जखम साफ करून घे. नाही, डॉक्टरकडे जायची गरज नाहीये. काल सरांनी पट्टी केली आहे ना. बरं वाटतंय आता. आणि आपल्या माणसाच्या स्पर्शाने तर. हो का? सरांनी मलमपट्टी केली म्हणजे सर डॉक्टर झाले का? ते काही नाही, नीट ड्रेसिंग करून घ्यायला पाहिजे. आजी अहो खरंच नको, मला सवय कामाची. मी शांत बसले ना की उगाच जीव घाबरतो माझा. हो का? मग तू काम करत राहशील, मग तुझी जखम चिघळेल आणि मग आमचा जीव घाबराईल. त्याचं काय करायचं? गुड मॉर्निंग आजी. गुड मॉर्निंग. अगं सावकाश. चला. झालं? सांगितलं ना, काम बंद. डॉक्टरकडे जायचं आधी. आजी नको ना हो, तुम्ही नको, मी करते ना. आजी हा. द्या ना, मी करते. आजी तुम्ही थांबा. मी तुला कसं माहित मला कॉफी लागते ते? नेहमीच देते ना मी, म्हणून माहितीये. आजी तुम्ही बसा ना. ऐक, अगं काय चाललंय तुझं? आता एकही काम करायचं नाही याच्या पुढे. मी खुर्ची. हो बसणार. शशांक, ते खूप दुखतंय का अजून? थोडस. नाही मग आराम करायला हवा ना जखम भरेपर्यंत. त्याला परत ते पाणी बिणी लागलं तर मग इन्फेक्शन होईल उगाच. बघ ना अभि, आता तूच सांग तिला. आम्ही तर सांगून सांगून दमलोय. आणि तिला सांगून काहीही उपयोग नाही. आता जबरदस्ती करायची गरज आहे. आजी गुड मॉर्निंग. अभिमन्यू, पोलिसांची काय बोलणं झालं? अगं काल कमिशनर साहेबांना केला होता, ते काहीतरी गडबडीत होते. परत करून बघतो. थांब. थांबा अभिमन्यू. काय? पोलिसांना बोलवायची काय गरज आहे? अरे काका, गरज आहे का म्हणजे? काल एक अनोळखी माणूस आपल्या घरात घुसला होता. आपल्या घरात घुसून आपल्या एम्प्लॉईवर चाकूने हल्ला केलाय त्याने. पोलिसांना बोलवायची गरज नाहीये.
नाही नाही बरोबर आहे, पण अरे पोलीस आले तर उगाच बोभाटा होईल. अरे आणि अरे चौकशी फक्त कालच्या प्रकरणाची होणार नाही ना, शेरूचं प्रकरणही आहे. म्हणजे विनाकारण आपल्याला खूप प्रश्न विचारले जातील अभिमन्यू. प्रश्नांची एवढी भीती काय वाटते तुम्हाला? म्हणजे म्हणजे लपवायचं काही नसेलच तर पोलिसांची चौकशी झाली तर बिघडतं कुठे? राज, प्रत्येक गोष्टीत संशय घेऊ नकोस. प्रत्येक गोष्ट नाहीये ही दादा. अरे काल एका मुलीच्या खुनाचा प्रयत्न झाला इथे आपल्या घरात. तुला यातलं काही कळत नाही, तू जरा गप्प बस. मला एवढं नक्कीच कळतं, ज्याच्या पोटामध्ये काही दडलेलं नसतं ना त्याला कुठल्या चौकशीची भीती नाही वाटत. राज, दादा अरे थांबा जरा. सकाळी सकाळी घर डोक्यावर घेऊ नका. ठीक आहे, सगळ्या गोष्टींना असं दाबून ठेवा, पण उद्या एखाद्याचा जीव गेला नाही इथे मग परत बोलू नका. आपण आधीच काहीतरी करायला पाहिजे होतं. नेहमी मलाच म्हणायचं. अहो निदान ब्रेकफास्ट तरी करा. अहो अलका, अलका, बस खाली. कालच्या दिवसात खूप दगदग झाली आहे तुला. आता नाश्ता कर आणि आराम कर. अभिमन्यू, काय झालं पोलिसांना आत्ताच फोन नको करूस. आजी? अगं पोलिसांना? अभिमन्यू, पोलिसांना आत्ता आपण फोन केला तर पोलीस प्रोटेक्शन घ्यायला लागेल. मग आपल्याकडे कोण येतं कोण जातं ह्याचा सगळ्याचा हिशोब द्यायला लागेल आपल्याला. अगं मग तो कालचा माणूस कोण होता ते कसं कळणार आहे आपल्याला? जिच्यासाठी आला होता तिलाच विचारूया ना. काय गए, आता तरी खरं बोलणार आहेस का नाही? कोण होता तो आणि त्याला तुझा जीव का घ्यायचा होता? अहो मला खरंच माहित नाहीये. तुला प्रत्येक वेळी कसं का काहीच माहित नसतं? तुझी काय इच्छा आहे तुझ्या एकटीसाठी आम्ही सगळ्यांनी आमचा जीव धोक्यात घालायचा? त्यापेक्षा एक काम का करत नाहीस तू? चालती हो आमच्या घरातून.